छापलेले बॅनर काढण्यात आले। दुसरीकडे अनिल देसाई यांची ही दृश्य, अनिल देसाई यांनी मोठं लीड घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी बोलणं म्हणजे मी एकतर उमेदवार म्हणून एक मतदार म्हणून सुद्धा स्वतः आणि एक जबाबदार नागरिक म्हणून जे आपण लोकशाहीची तत्त्व सगळी पाळतो, तर आज आपण म्हणताय त्याप्रमाणे काउंट अजून सुरू आहे, आघाडी आहे आणि हे सगळं जे आपण बघतोय, पण महाराष्ट्रामध्ये एवढं नक्की आणि देशामध्ये सुद्धा की जे सांगितलं जात होतं, जे एक दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता, तशा प्रकारचं नक्कीच वातावरण नव्हतं। लोक या देशातील नागरिक यांनी सुजाणपणे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे, महत्त्वाच्या विषयांकडे, ज्या गोष्टींची त्यांना जाणीव होती की खरोखर लोकशाही ही नांदली पाहिजे, लोकशाही सशक्त राहिली पाहिजे, त्या प्रकारचं मतदान झालेलं दिसतंय। अजूनही ट्रेंड्स सुरू आहेत, अजून आपण या निष्कर्षाला किंवा याला येऊ शकत नाही, परंतु बघता आणि ज्या पद्धतीनं खास करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ज्या रीतीनं जे राजकारण झालं गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये, तर एक पुन्हा फिनिक्स पक्षासारखा जो आज आपण उभे राहिलो, उद्धवजींचं नेतृत्व, हेच बोलकं आहे। महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धवजी, शरदचंद्र पवारजी, काँग्रेसचे नेते हे सगळे करत होते आणि महाविकास आघाडीचं जे आकडे तुम्ही बघतायत यामध्ये सुद्धा वाढ झालेली तुम्हाला आता थोड्या वेळात निश्चितच दिसेल। अनिलजी, दिल्लीत इंडिया आघाडीच्या होणाऱ्या सगळ्या बैठकांना सातत्यानं तुम्ही प्रतिनिधित्व करत होता, आता पुढची वाटचाल म्हणजे सकाळी संजय राऊत यांनी बोलताना इंडिकेशन दिलं की राहुल गांधी यांची त्यांनी परिस्थिती केली, त्यांनी तुफान आणलं, कोणत्या पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून इंडिया आघाडी बघते? सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे जे शीर्ष नेतृत्व आहे ते या बाबतीमध्ये लगेच बसतील आणि चांगला निर्णय देशाच्या हिताचा, लोकशाही सुदृढ आणि लोकशाही सशक्त करण्याचा निर्णय होईल। पण जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर पंतप्रधान पदाचे दावेदार कोण कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सगळ्या नेत्यांनी आपापलं योगदान दिलेलं आहे। कोण कोण उत्तुंग सगळे नेते आहेत। मुंबईतून अनिल देसाई हे पत्रकारांशी बोलतायत। आत्ताच थेट काही बोलणं शक्य नाही, योग्य नाही असं ते म्हणतात। आपण सध्याची जी परिस्थिती राज्यातली त्याविषयी चर्चेसाठी पुन्हा जाऊयात माझे सहकारी तन्मय टिल्लू यांच्याकडे। तन्मय, मला